हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज कोजागिरी पौर्णिमा आहे। कोजागिरी पौर्णिमेचा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला मग आता सकाळचे 7 वाजले, मग मला देवपूजा पण करून घ्यायची। मग आता मी देवपूजा करून घेत आहे। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हे बघा श्री आमचाच आत्ताच उठून बाहेर आलाय। परीची बी स्कूलची तयारी चालू आहे। आणि कालच मी मस्त शेड सारून काढले। आज कोजागिरी पौर्णिमा आहे, मग मी कालच शेड सारून काढले। सारवले का असं भारी वाटतं। शेड बाहेर बसायला पण खूप छान वाटतं। मग माझा टिफिन पण बनवून झाला। टिफिन झाल्यानंतरच देवपूजा केली, कारण की अंजलीला लवकर जायचं राहतं ना। मग अंजलीला गिलक्याची भाजी बनवली, तर परीला गिलक्याची भाजी आवडत नाही, तर मग तिला कोबीची भाजी बनवली आहे। इथे दूध पण तापत ठेवलंय मी। काही दूध डेअरीला जातंय, मग मी किटलीत पण वतून ठेवलंय। इथं चौफुलीवर डेअरी, मग तिथंच आम्ही दूध नेऊन घालतो। आता इथे मी सर्वांना चहा बनवून घेतलाय। या तुम्ही पण मग चहा घ्यायला। आज पौर्णिमा आहे, मग त्यासाठी मला उपवास राहतो ना। मग मी उपवासासाठी भगर आणि थोडी साबुदाणे पण भिजत घातले, कारण की त्याचे धिरडे बनवायचे। अर्धा 1 तास ते भिजून दिले का छान असे धिरडे बनतात। असं खूप छान ऊन पडलंय सकाळी सकाळी, तर मग थोड्याशा मिरच्या थोडीशी उडीद ते पण वाळत घातले मी बाजेवर। चहा पाण्याचे स्वयंपाकाचे भांडे पण खूप साचले। आता मला भांडे पण घासून घ्यायचे। आणि तितक्यातच परीच्या डावर काकांचा फोन आला का प्रांजली आज गाडी लेट येणार आहे, 10 वाजता येणार आहे। मग तिला बोलले की मग आता गाडी लेट येणार आहे, चल मला थोडीशी मदत करू लाग। मग ती बोलली की मम्मी मी भांडे घासते। मग आता तीच भांडे घासू राहिली आहे। इथे परी भांडे घासती, तर श्री पण बोलतो मम्मी ती भांडे घासती तर मी पण घर पुसतो। असं बोलल्यानंतरच मनाला समाधान वाटतंय का अजून लहान आहे, पण त्याला असं वाटतंय का मम्मीला काम करू लागावं। भगर पण दळून घेत आहे। लाईट जर गेली तर लवकर येत नाही, मग भगर दळून ठेवते। थोड्याशा हिरव्या मिरच्या शेंगदाणे पण दळून घेत आहे धिरड्यांसाठी। हे बघा इथं छान असं दळून घेतलंय। थोडंसं रवेदार दळायचंय म्हणजे धिरडे छान येते। मी धिरडेले थोडे उशिराच करणार आहे, फक्त दळून ठेवलंय। श्री पण स्कूलसाठी रेडी झालाय, मग त्याला जेवायला पण दिलंय। श्री भाजी छान आहे का? आता मोटर पण चालू झाली, नळाला पण पाणी आलं, मग मला पाणी पण भरून घ्यायचे, कपडे पण धुवायचे। परीच्या मला वेण्या पण घालायच्या आहे, मग मी तिच्या वेण्या पण घालून देत आहे। परीन श्री निघाली स्कूलला। श्री बाय कर। अण्णांसोबतच जाते ते स्कूलमध्ये गाडीत बसायला। चला मग आता माझी सगळी कामं आटपली। टॉयलेट बाथरूम इथं धुण्याच्या जागी साफ करून घेतलंय सगळं मी।
किचन वाटा पण क्लीन करून घेतलाय. मला मग घरातली माझी सगळी कामं आटपली. मग हे बोलले की चल मला ड्रीप चेक करू लाग, बागेला खाणं सोडायचं ना, मग ती ड्रीप चेक कर, जिथं ड्रिपर बंद राहत ते चालू करावं लागतं. चला मग तुम्ही पण बघा. तोंड खोलून घ्यावं लागतं, मग नळ्यांमधली घाण निघून जाते. आम्ही दोघे पण ड्रीप चेक करतो इथे. हे बघा असं पाणी पडतंय. जिथं बंद असलं का तिथं ड्रिपर चालू करायचं. बघा किती एकसारखं पाणी पडते बागेमध्ये. इथे बोरची पण मोटर चालू आहे, ते पाणी विहिरीतच पाडले. किती वरती पाणी बघा विहिरीमध्ये. पाऊस असला का पूर्ण काठापर्यंत भरते विहीर. इथं बागेतच थोडीशी हळद पण लावली मी ड्रीप खाली. हे बघा इथं ब्लोअर मध्येच खाणं कालवलंय. खाणं ना 0 चौकी सोडून राहिले. ट्रॅक्टरलाच फ्लोअर जोडलेले, मग ट्रॅक्टर त्या फ्लोअर मध्येच खाणं पळवले. बाग आहे ना दसरा दिवाळीमध्येच छाटतात, त्यामुळे घरातलं आवरावा का बागेतलं काम आवरावा हेच कळत नाही. खूप फजिती होती. मग बाग पण पाहावं लागतो, मग घरातलं पण दिवाळीचं पण आवरावं लागतं. तरी यावर्षी एकच प्लॉट आधी छाटलाय, एक प्लॉट आता नंतर छाटायचा आहे. यावर्षी एक लेटच घेतला थोडासा. पाऊस खूप आहे ना, त्यामुळे बागेत ट्रॅक्टर पण चालत नाही. मग एक प्लॉट लेटच घेतला थोडा. विहिरीवरती पण केळी लावलेले. ड्रीप चेक करून झाल्यानंतर लगेचच गाईला गवत पण कापून घेतले. हे बघा आमची लक्ष्मी कशी बसली मस्त. तिचा चारा वगैरे खाऊन झालाय, मग पाणी पिऊन बसली ती निवांत. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवून लगेचच धिरडे करायला घेतले भगरीचे. मग आता मला नैवेद्य पण दाखवायचंय. नैवेद्याचं पण ताट तयार केलं मी. पीठ भिजल्यानंतर खूपच छान धिरडे येते, नरम पण खूप येते. बघू शकता तुम्ही पण, खूप असे नरम आले धिरडे. जास्त वेळ भिजलं ना, त्यामुळे खूप छान धिरडे येऊ राहिले. चला मग आता मी नैवेद्य पण दाखवून घेतला. आता फराळाचं करायला बसूया. चला मग तुम्ही पण फराळाचं करायला. असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.